नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता आजी ही तृप्ती आणि कौस्तुभ यांच्या रूममध्ये असते। आजीच्या मात्र आता रागाने एरझऱ्या सुरू असतात आणि तेवढ्यात तृप्ती मात्र आजीकडे पाहत असते आणि तृप्ती म्हणते की आजी, मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली, असंच काहीतरी म्हणत असतात ना तुम्ही आई आजी। तर आता आजी रागाने म्हणते की नाव सुद्धा अवधोयसेचं ते काढू नको, अपशकुनी मेली। आणि तेवढ्यात प्राजक्ता मात्र रूममध्ये म्हणजे रूमच्या बाहेर असते आणि ती हे सर्व आजीचं बोलणं ऐकते। तिला बिचारीला फार मोठा धक्का बसतो आणि ज्याच्यावर मात्र तिची सावली पडली ना त्याचं वाईटच झालं। आजी मात्र तिच्यावरची वाईट साईड बोलत असते आणि बघितलंस का भाग्याच्या जवळ गेली आणि काय घडलं पाहिलंस ना। तृप्ती आता होला हो करत असते आणि तेवढ्यात कौस्तुभ म्हणतो की अगं आजी जरा हळू बोल, कोणीतरी ऐकेल। आजी म्हणते की ऐकलं तर ऐकलं, काय होईल, काय फरक पडतो। आणि मुद्दाम आता जोरात ऐकून जाण्यासाठी म्हणते की हो, मला बोलण्याची चोरी आहे का इथे, आणि खरं तर खरं आहे। मी तर म्हणते ना, त्या प्राजक्ताला या घरात राहण्याचा हक्कच नाही। आई बाप नाही म्हणून तिला आपण दया दाखवली तर ती आपल्या डोक्यावरच चढून बसली। तृप्ती म्हणते की नाहीतर काय। तेवढ्यात बिचारी प्राजक्ता बाहेर सर्व ऐकत असते। तिला हे सगळं ऐकून फार वाईट वाटतं आणि ती खूप रडत आहे आणि आजी आता मोठ्याने ओरडत म्हणते की मी तुम्हाला सांगते, जोपर्यंत ही प्राजक्ता या घरातून जात नाही ना तोपर्यंत या घराचं काही चांगलं होणार नाही। जोपर्यंत तिची सावली या घरावर आहे तोपर्यंत मी तर म्हणते ना, बाहेर पाठीस लावा, कारण ह्या प्राजक्ताला या घरामध्ये प्रवेशच नाही। कुठेही ते जाऊ शकते आणि कुठे तिला एकदाचं मरायचं असेल ना तिकडे मर म्हणा। तेव्हा आता प्राजक्ता बिचारी खूप रडत असते। आता नक्की आजी जे काही बोलत आहे इतकं वाईट साईड आणि ते पण आता या आपल्या मामाच्या घरामध्ये, म्हणून रडतच मात्र आता प्राजक्ता ही स्वतःच्या मनाला वाईट वाटून पुन्हा आता रूममध्ये येते तर भाग्या डोळे बंद करून आता खूप रडत आहे। तिची ती अवस्था पाहते आणि शेवटी मात्र आता ती काहीतरी विचार करते आणि शेवटी आपली बॅग घेऊन आणि प्राजक्ता मात्र आता घर सोडून जायला निघते। तिला आता जाताने आजीचं सगळं काही बोलणं तिच्या कानावर पडत असतं आणि त्या सगळ्याचा विचार करत मात्र ती आता बाहेर पडते आणि मामी सुद्धा जे काही बोललेले आहे चारू, तर ते चारूचं सुद्धा बोलणं तिला आठवतं की जोपर्यंत भाग्याचं लग्न होत नाही तोपर्यंत तिच्यावर ह्या प्राजक्ताची सावली सुद्धा बडायला नको। तोपर्यंत मात्र या घराशी असणारा संबंध संपला आणि लवकरात लवकर ती प्राजक्ता मला घराच्या बाहेर हवी आहे। जोपर्यंत मात्र ती या घरात आहे तोपर्यंत मी अन्नाचं कण घेणार नाही, असं आता मामीने मामाला सांगितलेलं असतं आणि ते सगळं काही आठवत बिचारी प्राजक्ता आता रडत बाहेर पडत असते आणि संपूर्ण या घराकडे बघत आता प्राजक्ता रडतच तेथून शेवटी निघून जाते। त्यानंतर आलोक इकडे टेबलवर जेवण करायला येऊन बसलेला असतो। अजून तयारी झालेली नसते। अंबिका काकूची खूप तयारी सुरू असते की आता विश्वास लवकरात लवकर कर। अरे आलोक जेवायला येऊन बसलेला आहे तेव्हा आलोक काही बोलत नसतो। रागाने तो आता हा सगळं काही बघत आपल्या घड्याळामध्ये बघतोय किती वाजले आणि तेवढ्यात मात्र आता सुलोचना बाहेर येते तर सुलोचना म्हणते की अगं अंबिका, तुला माहिती आहे ना 7 वाजत आले आणि 7च्या ठोक्याला मात्र आपण त्याला जेवण नाही दिलं तर तो चिडेल, त्यामुळे लवकरात लवकर हात चालव, त्याला जेवायला दे। तेव्हा आता अंबिका म्हणते की हो आणि आलोक मात्र आता लगेच घड्याळामध्ये पाहत असतो। ती विश्वासला मात्र पटपट आता ताट करायला सांगते। तेवढ्यात अंबिका ताट वगैरे करून घाईने मात्र त्याच्याजवळ टेबलवर आणून ठेवते। तेव्हा तो घड्याळामध्ये बघतो तर करेक्ट 7 वाजलेले आहेत आणि 7ला मात्र टेबलवर जेवण रेडी असतं। तेव्हा तो आपल्या घड्याळामध्ये पाहत असतो तर आता आलोक काही रागवलेला नाही हे अंबिकाच्या लक्ष देते। अंबिका आणि सुलोचना ह्या मात्र आता आलोककडे पाहतच असतात की नक्की काय करतो हा। तर अंबिका काकू मात्र आलोकला म्हणते की हे बघ सावकाश जेव, जर काही लागलं तर मागून घे। आणि तेवढ्यात प्रीती मात्र आता त्या प्राजक्ताला फोन लावतच येत असते आणि फोन काही उचलला नाही म्हणून मात्र ती आता मोठी आई म्हणजे सुलोचनाला म्हणते की अगं मोठी आई, तिने काही फोन वगैरे विकला की काय, अजूनपर्यंत त्या मुलीने फोन उचललेला नाही। तेव्हा सुलोचना रागाने प्रीतीकडे पाहत असते आणि सुलोचनाच्या मागे आता मात्र हे जे काही प्रीतीची मुलं आहेत समीरा आणि समीर, हे दोघंही आता धिंगाणा घालतच आलेले असतात उड्या मारत। सुलोचना रागाने प्रीतीकडे पाहते तर प्रीती म्हणते की अहो मोठी आई, ती मुलगी माझा फोनच उचलत नाही। आणि तेवढ्यात आता समीर आणि समीरा दोघंही हातामध्ये भांडे आणि चमचे घेतात आणि जोरजोराने मात्र आता ती भांडी वाजायला सुरुवात करतात आणि आम्हाला भूक लागली म्हणून जोरजोराने ओरडत असतात। त्यानंतर आता इकडे प्राजक्ता बिचारी रोडने येत आहे आणि तिला आता सगळं काही आठवत असतं। ती जरा टेन्शनमध्येच असते। तिला आता सारखं मामीचंच बोलणं आठवत असतं आणि ती रोडने बेभान होऊन चालत असते, कशाच्याकडे तिचं लक्ष नसतं। आणि आजी सुद्धा म्हणलेली असते की मी तर म्हणते की या घरात पाठीस लावा ना,
की प्राजक्ताला या घरामध्ये प्रवेश नाही आणि जाऊन कुठे मरायचं असेल तिकडे मर म्हणा. आणि त्या टेन्शनमध्ये आता प्राजक्ता रडत जात असते. त्यानंतर आता कौशिकच्या आजीचं सुद्धा बोलणं आठवतं की ते भाग्यासाठी नाही तर प्राजक्तासाठी आलेले असतात, प्राजक्ताचा हात मागण्यासाठी. सगळ्याचा ती काही आता एकत्र विचार करत चाललेली असते. तिच्या डोक्यामध्ये खूप टेन्शन असतं आणि कौशिक सुद्धा म्हणलेलं असतं की भाग्यश्री मला कधी आवडतच नव्हती आणि हे बघ प्राजक्ता, मला तुझ्याशी लग्न करायचं होतं आणि तूच मला फार आवडते. ह्या सगळ्यामुळे मात्र भाग्य किती दुखावली गेली, तिला किती त्रास झाला, ती किती रडत होती, हे सगळे तिच्या डोळ्यासमोर क्षण येतात. आणि आता मात्र त्या टेन्शनमध्ये जात असताना समोरून एक गाडी येत असते. आता तिला ती सारखे घरच्यांचेच बोलणे आठवतात आणि तेवढ्यात तिला समोरून गाडी आलेली काही दिसत नाही. गाडी मात्र जोरजोराने येत असते आणि जोरजोराने हॉर्न सुद्धा वाजवत असते. पण तरी सुद्धा आता प्राजक्ता रडतच चाललेली असते, तिचं काही लक्षच नसतं. आणि तेवढ्यात जोरात आता तो गाडीवाला ब्रेक दाबतो आणि ऐन वेळेस आता ती पाहते तर काय तिला धक्काच बसतो. ती जोरात आपले कान दाबते आणि जोरात मात्र आता ओरडत असते. तेवढ्यात तो ड्रायव्हर आहे गाडीचा, तो मात्र आता खूपच ओरडतो, अहो मॅडम तुम्हाला दिसत नाही का, तुम्ही गाडीसमोर का आलात, रस्त्याच्या मधून तुम्ही का आलात. आणि प्राजक्ताचा एक होणारा मोठा अपघात आहे तर तो टळला जातो. त्यानंतर मात्र इकडे आता ह्या सूर्यवंशीच्या घरामध्ये समीरा आणि समीर या दोघांनी मात्र खूप मोठा गोंगाट सुरू केलेला असतो. आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवण हवं आहे. तेव्हा आलोक मात्र आता समोरच जेवत आहे. त्याला मात्र आता इतका गोंगाटाचा खूपच राग येतो. रागाने मात्र तो आता पाहत असतो तर अंबिका, सुलोक्षणा हे सगळेजण मात्र आता ह्या मुलांना शांत बसायला सांगत असतात. परंतु मुलांना खूप भूक लागलेली असते आणि ते काही आता ओरडायचे थांबत नसतात. आणि या गोष्टीचा मात्र आता आलोकला इतका राग येतो. रागाने मात्र जेव्हा तो उठतो तेव्हा प्रीती, सुलोक्षणा आणि अंबिका हे सगळेजण घाबरून मात्र आलोकडे पाहत असतात. त्या आता मुलांना शांत करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे, परंतु मुलं तर काही शांत बसायला तयारच नसतात. आणि आलोक मात्र त्यांच्या अंगावर धावून येत असतो. तेव्हा आता प्रीती म्हणते की मोठी आई, अहो काय हे तुमचं, तुम्ही इथेच थांबा, तुमचे लहान मुलं बघा, ते लहान मुलं आहेत, थांबा आलोक थांबवा. आणि जोरजोराने मात्र जेव्हा ते वाजवतात तर आलोक त्यांच्याजवळ येते. आता सगळ्यांना मात्र भीतीच वाटलेली असते, नक्की आलोक आता त्यांच्याजवळ येऊन काय करतो. आणि तेवढ्यात मात्र आता सगळेजण डोळे बंद करतात. परंतु आलोक त्या मुलांच्या जवळ येतो आणि त्यांचे दोन्ही आता जे चमच्यांचे हात आहे, ज्या चमच्याने मात्र ते वाजवत असतात तर दोघांचे दोन्ही हात धरतो. सगळेजण घाबरून गेलेले असतात की नक्की आता आलोक काय करीन मुलांच्या सोबत. आलोक मुलांच्या हातातील चमचा आपल्या हातामध्ये घेतो. त्याला इतका प्रचंड राग आलेला आहे की तो मुलांशी इतकं प्रेमाने बोलतो, समर, समीरा. आलोक त्यांच्या हातातील चमचे वगैरे घेतो आणि परत मात्र आपल्या टेबलवर जाऊन बसतो. तेव्हा आता प्रीती म्हणते की हे सर्व काय होतं आणि लगेच मात्र ती समर आणि समीराच्या हाताला धरून त्याला रूममध्ये घेऊन जाते. अंबिका आणि सुलोक्षणा आलोकडे पाहत असतात. तेव्हा अंबिका घाबरतच सुलोक्षणाला म्हणते की प्राजक्ताला नोकरी द्यायची आहे, हे तुम्ही प्रीतीला सांगितलं खरं. आणि त्या निमित्ताने मात्र ती आपल्या घरात आली आणि जर तिने आलोकला ह्या अवस्थेमध्ये पाहिलं तेव्हा तर सुलोक्षणा रागाने आता अंबिकाकडे पाहत असते. आता आणि अंबिका तरी घाबरतच म्हणते की आपला आलोक कधी कसा वागेल याचा काहीही नेम नाही. गेल्या कित्येक वर्षापासून मी त्याला सांभाळते आणि तो कसा वागेल हे मी सांगू शकत नाही. आणि आता हे सगळं कसं व्हायचं, कारण प्राजक्ताने जर आता आलोकला ह्या अवस्थेत पाहिलं आणि लग्नासाठी नकार दिला तर काय करायचं. तेव्हा आता अंबिका अगदी घाबरतच बोलत आहे. परंतु सुलोक्षणा रागाने आता तिचं हे बोलणं ऐकते आणि तिच्याकडे पाहत असते. त्यानंतर मात्र इकडे आता ही प्राजक्ता खूपच घाबरलेली असते आणि घाबरत घाबरत ती एका ठिकाणी येऊन बसते. इकडे तिकडे पाहत असते, खूप अंधार झालेला असतो. आणि तेवढ्यात आता ही प्रीती पुन्हा मात्र आता ही सुलोक्षणाच्या सांगण्यावरून फोन करत असते आणि आता प्रीतीला विचारते की फोन लागला का. अंबिका आणि सुलोक्षणा तेथेच असतात. प्रीती नाही म्हणत असते आणि तेवढ्यात प्राजक्ता मात्र खूप रडत आहे आणि तिचा फोन मात्र आता व्हायब्रेशनवर असतो. आता मात्र बॅगमध्ये मोबाईल आहे पण काही तिला ऐकू येत नसतं. आणि तेवढ्यात मात्र आता तिचं लक्ष जातं, बॅगमध्ये फोन वाजत आहे. तेव्हा ती डोळ्यातील पाणी वगैरे पुसते आणि आता नक्की मामाचा फोन असेल म्हणून ती आता फोन पाहते. आणि नक्की तिला आता भाग्याचा फोन असेल, काळजी वाटत असेल, मामाचं किंवा भाग्याचं असेल असं ती विचार करते आणि बोलते. पण तिच्या मनामध्ये खरंच काही नसतं आणि बघते तर काय तिच्या फोनवर इतके मिस कॉल आणि नक्की हा अननोन नंबर कोणाचा आहे आता ती पाहते. आणि म्हणून प्राजक्ता परत त्या नंबरवर फोन करते तर इकडे प्रीती पाहते तर त्या तिला खूप आनंद होतो आणि त्या प्राजक्ताचा फोन आलेला आहे. ती लगेच मोठी आईला सांगते आणि प्राजक्ताचा फोन आलेला आहे असं म्हणते. तेव्हा आता प्राजक्ता फोन उचलल्यानंतर विचारते तू आता जेथे ते कुठे असेल. आणि प्राजक्ताने विचारलेलं असतं की कुठे आहे. प्रीती म्हणते की आता तू जेथे कुठे असेल तेथून तू निघ आणि आमच्या घरी ये, सूर्यवंशीच्या घरी. तेव्हा प्राजक्ता म्हणते की आत्ता. तर प्रीती
म्हणते की हो सुलक्षणा मॅम आहे तर त्या तुझं वेट करत आहे. प्राजक्ता आता फोन ठेवते आणि घाईने लगेच आता सूर्यवंशीच्या घरी जायला निघते. तेव्हा आता लगेच सुलक्षणा खूपच खुश होते आणि म्हणते की मी तुम्हाला म्हटले होते की आजचा मुहूर्त आहे तर तो खूप चांगला आहे आणि नक्की आता तिचं पाऊल आता ह्या सूर्यवंशीच्या घरी आजच पडणार आहे. आणि तेवढ्यात प्रीती म्हणते की आता यायलाच हवी ती, मी इतकी मेहनत घेतलेली आहे. तेव्हा आता दोघेही त्या प्रीतीकडे रागाने पाहतात. तर आता ही सुलक्षणा म्हणते आता प्राजक्ताचं या घरात पाऊल पडेल आणि सूर्यवंशीच्या घरामध्ये सगळं काही चांगलं होणार आहे. आणि ती अंबिकाला सांगते की प्राजक्ताचं स्वागत व्यवस्थितच व्हायला हवं आणि सिक्युरिटीला सांगून ठेव की तिला अडवायचं नाही म्हणून. तर अंबिका म्हणते की हो. आता सुलक्षणाचा चेहरा खुललेला असतो. प्राजक्ताचं या घरामध्ये पाऊल पडत आहे याचा तिला खूप आनंद झालेला असतो. आणि तेवढ्यात मात्र आता प्रीती अंबिकाच्या कानात म्हणते ही आली तर आता जगाचं राजकारण बदलणार आहे म्हणजे ह्या घराचं. तेव्हा अंबिका प्रीतीला म्हणते की तू जरा शांत राहा. आणि तेवढ्यात सगुणा मात्र आता शकुंतलाच्या शेजारी आलेली असते आणि मॅम मी सगळी काही माहिती काढली असे सुलक्षणाला म्हणते. आणि हे बघा जरा उशीरच झालेला आहे. तर शकुंतला विचारते की म्हणजे काय झालं. सगुणा म्हणते की प्राजक्ताला आता मुलाकडचे काही लोक बघायला आले होते आणि कदाचित तिचं लग्न ठरत आहे. आणि तेवढ्याच सुलक्षणा म्हणते की लग्न ठरत आहे अजून झालेलं नाही आणि आणखीन काय माहिती काढली असं विचारते. तेव्हा सगुणा म्हणते की तिचा एक मामा आहे वैद्यबुवा आयुर्वेदिक चार्य. त्यानंतर आता इकडे मात्र वैद्यबुवा यांचं ड्युटी सुरू असते. पेशंटला मात्र ते औषध वगैरे देत असतात, ते नियम वगैरे सांगतात आणि त्या पेशंटचा मोबाईल राहिलेला असतो. तेव्हा ते म्हणतात की अहो पाटील मोबाईल राहिला. तेव्हा आता ते त्यांच्या मागे तो मोबाईल राहिला म्हणून घेऊन येतात आणि ते मोबाईल आणून देतात. तर आता पाटील म्हणतात की धन्यवाद. तर वैद्यभाऊ म्हणतात की औषध वेळेवर घ्या. तेवढ्यात भाग्य ते धावतच येते आणि प्राजूला पाहिलं का असं विचारते. त्यानंतर मात्र आता इकडे सगुणा शकुंतला प्राजक्ताची सगळी माहिती देत असते की वैद्यभावांनी मात्र प्राजक्ताला आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे जपलेला आहे आणि जर तिच्यावर संकट आलं तर ते तिच्या समोर खंबीरपणे उभे राहतात. आणि हे बघा मॅम जर आपल्या आलोक दादाबद्दल त्यांना काही समजलं तर प्राजक्ताचा हात मात्र ते आलोक दादाच्या हातामध्ये कधीच देणार नाही. आणि सॉरी असे बोलून मात्र आता जेव्हा सगुणा खाली पाहते कारण शकुंतला तिच्याकडे रागाने पाहत असते परंतु आता ही सगुणा घाबरत हे सर्व प्राजक्ताबद्दल माहिती देत असते. आणि आता सगुणा म्हणते की सॉरी हे बघा ही मामांची झाली. मामीचं जर म्हणताल तर मामी असून नसल्यासारखी आहे म्हणजे प्राजक्ताला तिने या घरामध्ये ठेवलं, तिचं सगळं काही पालन पोषण केलं परंतु तिच्यावर जीव कधी लावला नाही, तिच्यावर प्रेम कधी केलं नाही. तेव्हा मात्र आता शकुंतला विचारते की त्याचं कारण काय आहे. आणि तेवढ्याच सगुणा म्हणते की आईचं वेडं प्रेम आणि त्याचं काय आहे की आपल्या पोटच्या पोरीपेक्षा मात्र प्राजक्ता खूप जास्त सुंदर आहे असं मामीला वाटतं आणि आपल्या मुलीला रंगरूप नाही त्यामुळे मात्र तिचं आयुष्यामध्ये काहीच भलं होणार नाही अशी सतत एक भीती तिच्या मनामध्ये बसलेली आहे. त्यानंतर चारू मात्र इकडे किचन मध्ये काम करत असते, स्वयंपाक वगैरे सुरू असतो. तेवढ्यात तिथे भाग्य धावतच येते आई करत. चारू विचारते की काय ग काय झालं. आणि आता भाग्य म्हणते की आई प्राजू इथे कुठे दिसत नाही, ती कुठे गेली, ती कुठं दिसत नाही, तुला माहिती आहे का, तू बघितलंस का. तेव्हा आता चारू म्हणते की काय करायचं तुला, ती कुठे का जाईना, मला काय करायचं आहे, ती कुठेही गेली असेल तरी आणि तिच्या जाण्याने मात्र जे काही नुकसान झालेलं आहे तर ते भरून निघणार आहे का. तेव्हा भाग्य म्हणते की आई तुला कळतं का तू काय बोलते, कधीही असे न सांगता बाहेर जात नसते. तेव्हा आता चारू म्हणते की मग काय करायचं. भाग्य विचारते की मग म्हणजे काय आणि तुला चालेल का ती अशी निघून गेलेली. तेवढ्यात मात्र चारू स्वार्थी विचार करते आणि म्हणते की हे पग कुठल्या गोष्टीमुळे जर माझ्या लेकीचं भलं होणार असेल तर ती गोष्ट मला आनंदाने करायला आवडेल आणि त्या गोष्टीचा मला आनंदच होईल. तेव्हा मात्र भाग्य म्हणते की आई तू असं कसं बोलू शकतेस, तिला शोधायला हवं, मी जाते असे बोलून भाग्य आता चारूचं काही ना ऐकता निघून जाते. चारू तिला आवाज देते की भाग्या. तेव्हा लगेच आता इकडे सगुणा मात्र क्षणाला सांगत आहे की दोन माणसं त्या घरातील आपल्या खूप कामाचे आहेत. एक म्हणजे आता ती वैद्यभुवांचा मुलगा जो काही आहे कौत्सुभ आणि आता त्याची बायको तृप्ती. कौस्तुभ मात्र गरीब गाय असल्यासारखं दाखवतो परंतु तो एक नंबरचा लबड आहे. त्याला जो काही कामाचा पगार मिळत असतो त्यातील अर्धा पगार मात्र तो घरी देतोय आणि घरात मात्र तो एवढाच पगार असल्याचं सांगतो. तेव्हा आता लगेच आता ही सुलक्षणा विचारते बाकीचा पगार काय करतो. तेव्हा सगुणा म्हणते की त्याला पैसे कमवण्याचा खूप नाद आहे, राहिलेला जो काही पगार आहे तर तो सगळा पगार मात्र जुगारात उडवतो. त्यानंतर आता इकडे जुगार जी काही गँग आहे तर ती जुगार खेळायला बसलेली असते आणि कौस्तुभ मात्र तेथे जुगार खेळायला आलेला आहे. हा माझा अर्धा पगार, जाताना मात्र मी सगळे काही पैसे पूर्ण घेऊन जाईल. म्हणून त्याच्या आता जे जुगार मित्र आहे तर ते मात्र आता म्हणतात की वा खरंच आज मात्र काही कौत्सुभ ऐकत नाही. आता हे सगळं काही कौत्सुभ बद्दल सांगितल्यानंतर आता
सुलोक्षणा विचारते की त्याच्या बायकोचं काय. तेव्हा आता सगुणा म्हणते की तृप्ती मात्र साध्या भोळ्या वैद्यांच्या घरातील अगदी पोहोचलेली बाई आहे. तिला कितीही मिळालं तरी सुद्धा असंतुष्ट बाई असते. तिचं पोट मात्र कधीच भरत नसतं आणि मोठेपणा करण्याची तर तिला खूप सवय आहे. म्हणजे तिचे वडील मात्र एका मेडिकल शॉप मध्ये कामाला आहेत आणि बाहेर मात्र असं सांगत असते की ते मेडिकल शॉप आहे तर ते तिच्या मालकीचंच आहे. आणि हो, पैशाच्या बाबतीत तर खूप पोहोचलेली बाई आहे. पैसा म्हणजे सर्व काही आहे हेच तिच्या बाबतीत आहे. ऐपत नसताना सुद्धा आता कोणाला घरात काही न सांगताना घरामध्ये म्हणजे स्वतः सोनाराकडून 3.5 लाखाचं कर्ज काढून ठेवते. तेव्हा आता तृप्ती जेव्हा सोनाराला भेटलेली असते आणि 3.5 लाखाचं कर्ज मागत असते, हे सगळं काही सगुणाने आता पाहिलेलं असतं आणि सगुणाने मात्र ही सगळी काही शोधाशोध करून यांच्याबद्दल माहिती मिळून सगळं काही आता सुलोक्षणाला सांगितलेलं असतं. तृप्ती जेव्हा सोनाराला भेटलेली असते आणि सोनाराला अगदी 3.5 लाखाचं कर्ज मागत असते, जर पुढच्या हप्त्यामध्ये माझे पैसे दिले नाही तर तुमच्या ससुरजींना भेटून मात्र मी सगळं काही सांगेल, असं मात्र आता सोनार तिला धमकावतो. तेव्हा तृप्ती घाबरून म्हणते की नाही हो, असं करू नका. तेव्हा आता सोनार म्हणतो की पैसे घेताना मात्र हात पुढे येत असतो, द्यायची वेळ आली तर हात मागे खोलतच नसतो. थोडी तरी शरम करा पैसे मागण्याची. किती पैसे मागता? पण तो तृप्तीला खूप काही बोलतो. त्यानंतर आता इकडे प्राजक्ता सुलोक्षणाच म्हणजे सूर्यवंशी यांच्या घरात पाय ठेवते. ती दारातच आलेली असते. सगळेजणी तिच्याकडे खोशोत पाहत असते. सुलोक्षणाला तर खूपच आनंद होतो. खोशोत तिच्याकडे बघून हसत असते. तर प्राजक्ताचं लक्ष आता सुलोक्षणावर जातं आणि ती पाहते तर आता एक वेगळीच माया तिच्या चेहऱ्यावर तिला दिसून येते. सुलोक्षणा पाहत असते तर प्राजक्ता मात्र बिचारी खूप घाबरलेली असते. नक्की आता हे सगळेजण माझ्याकडे असं का बघतात? तिला या घरामध्ये वेगळीच भीती वाटत असते. सुलोक्षणा मात्र आता अगदी तिचं आदराने स्वागत करायला पुढे येते. तेव्हा प्राजक्ताला एक असं वेगळंच वाटतं. शेवटी मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये प्राजक्ता मात्र समोर उभी असते तर अंबिका हळूच सुलोक्षणाला म्हणते की खरंच तुम्हाला असं वाटतं की आपल्या आलोकलाही सांभाळू शकेल का? तेव्हा सुलोक्षणा प्राजक्ताचे बघत म्हणते, अंबिका, माझा निर्णय कधी चुकतोस का? आलोक आणि प्राजक्ता या दोघांची भेट मात्र व्यवस्थित व्हायला हवी. प्राजक्ता मात्र आता मुलांना शिकवत असते, खूप खुश होऊन हसत असते. तर सुलोक्षणा तिच्याकडे बघत म्हणते, या लाल रंगाचं काहीतरी करायला हवं. आणि तेवढ्यात आलोक बाहेर येत असतो. तर सुहास त्याला थांबा थांबा साहेब, कुठे चाललात असं विचारत असतो. आलोक रागानेच बाहेर येत असतो. सुलोक्षणा मागे वळून बघते. आलोकचं ते रूप बघून तिला धक्काच बसतो आणि समोर मात्र आता प्राजक्ता मुलांबरोबर खेळत असते. सुलोक्षणाला आता भीती असते. आता ह्या प्राजक्ताच्या अंगामध्ये लाल रंगाचा म्हणजे ड्रेस आहे आणि आता आलोकला तर लाल रंगाच्या ड्रेसचा खूप राग आहे आणि आता तिला भीती वाटत असते की नक्की काय होईल. आलोक तर आलेला आहे, आता काय करावं तेच काही तिला कळत नसतं. तेव्हा आता आलोक रागाने येत असतो तर सुलोक्षणा खूप घाबरलेली असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.